जाऊयात आपल्या शोच्यात. ठाणे जनसामान्यांशी संवाद साधल्यानंतर आपण आहोत. आपल्या पण पाहिलं ठाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर लढत अत्यंत रंगतदार आहे. आघाडीकडनं आपल्याला राजन विचारे जे विद्यमान खासदार ते रिंगणात उतरलेले आहेत आणि दुसरीकडनं जर आपण हा युती देखील फार मोठ्या प्रमाणात इथे कडवी लढत देण्याकरता उभी आहे. नरेश म्हस्के यांचं नाव जे घोषित करण्यात आलं आणि अखेर लोकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळालेली आहे. बरं, ठाणे लोकसभा मतदारसंघ मोठा मतदारसंघ आहे. म्हणजे एकीकडे सुनियोजित नवी मुंबई दिसतं आणि दुसरीकडे ठाण्याचा विकास झालाय का, तो विद्यमान खासदारांनी केलाय का, त्यांच्या पातळीवरचे जे काही प्रश्न होते त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. मंडळी, ही लढत निष्ठा आरोप पहिला प्रश्न आहे धाटणीतला तो उमेदवार विकास आघाडीकडनं सांगा. पुन्हा एकदा विद्यमान ठाणे शहरामध्ये विकासाची कामात 30 ते 35 वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आतापर्यंत एकही आरोप झालेला नाहीये. सॅटिस सारखा पायलट प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. मग आरोपी रेल्वे ओव्हरब्रिजचा किंवा रोरो सेवा असेल, तुम्ही जसं म्हणालात की लहानात लहान प्रश्न, मोठ्यात मोठे प्रश्न, मग एक्स्केलेटरचा प्रश्न असेल किंवा स्टेशनवरचा पूर्व पश्चिम जोडणारा पूल असेल, दिघ्यासारखं स्टेशन असेल, असे अनेक प्रश्न लहान मोठे विचारे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यात आलेले आहेत. आणि खासदार करता पाहिजे की त्या प्रोजेक्ट पास करून घेतले पाहिजे. परंतु हे ज्यावेळी म्हणतात की मोदींकडे बघून त्या ठिकाणी तुम्ही मत पाहिजे, त्यांचं बोलून देतात का? मग आमचा जो खासदारीकडे निवडून जाईल तो प्रश्न कसं काय मांडेल आणि प्रश्न कसं काय सोडवेल त्या ठिकाणी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. नेते कौतुक या मशालच्या वतीने काँग्रेस बोललंय आज आघाडी आहे. ठीक आहे, ठाणे ओळखलं जातं मंडळी. त्यामुळे अर्थात का नरेश म्हस्केंना ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर म्हणजे ठाणे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं शहर म्हणजे ठाणे आणि बदलतंय. आणि ह्या बदलत्या ठाण्याला भावनिक राजकारण करणारा खासदार नकोय, तर विकासात्मक दृष्टिकोन असणारा खासदार हवा, अनुभव हवा आहे. तुम्ही बघतायत नरेश म्हस्के यांची जर राजकीय कार्यकर्ते जर तुम्ही बघतायत तर भारतीय विद्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. यशस्वी महापौर असं त्यांचं कारकीर्द आहे. रस्त्यावर उतरून रस्त्यांवर त्यांची जे प्रश्न मांडण्यामध्ये त्यांचं अग्रेसर नाव होतं. माझे ते बोलले की खासदार मुद्दा मांडणारा असावा, त्यांचं भ्रष्टाचारामध्ये नाव नाहीये. तुमचं नाव येईल ना कशामध्ये तरी. तुम्ही महानगरपालिकेचे कामं, ज्येष्ठ नागरिक केंद्र उभा करणं म्हणजे कामं करा, लोकांची प्रश्न पोहोचवा आणि तो मध्ये ठरा. खासदार आम्हाला हवाय आणि ते नरेश म्हस्के आहेत. तुम्हाला निवडून देऊ असं तुमचं म्हणणं येतो. ते शिवसेना विरुद्ध शिवसेना, मशाल विरुद्ध. मला असं विचारायचं आपल्याला की विद्यमान खासदारांना ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी संधी दिली. गेली टर्म गेली 5 वर्षाची त्यांच्या कारकिर्दीत गेल्या जाहीरनाम्यात त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्यात पूर्ण केलेली सॅटिसचं त्यांनी काम केलंय. रेल्वेच्या संदर्भात नगरपालिकेचा आणि खासदाराचा काय संबंध असतो? काय संबंध असतो? म्हटले खासदारांनी फक्त ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा केलाय. या रेल्वे स्टेशन जे यांना सांगता येत आहे. आणि आज दांडगे साहेब जे बोलले मागच्या निवडणुकीमध्ये राजन विचारे यांना मतं देण्यासाठी तेच आवाहन करत फिरत होते त्यावेळेस. तेव्हा काय कामं होती?
आता तुम्हाला कामं देत नाही का? स्टेशन, भाईंदर स्टेशन, ठाणे स्टेशन, सॅटीज, रोरो असे अनेक आमचा हे दाखवतो तुम्हाला. नेते तुम्ही सहमत आहात ही 5 कामं झाली आहेत? पाच का तुम्हाला सांग, इंग्रजांच्या काळापासूनचं सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याचं हे याला निधी मुंबईतून ठाण्यात आल्याच्या नंतर ट्रॅफिक लागायची, तिथं तो रोड 2 पदरी होता, तो 4 पदरी काम केलं ते शिंदे साहेबांनी केलं. ब्रिज महापालिकेतून झाला ते त्याला निधी शिंदे साहेबांनी दिला. इकडचा बोरवलीचा जो आता जो टनेल बनतोय हे शिंदे मुख्यमंत्र्याच्या आणि मोदी सरकारच्या त्याच्यामुळे मुळात सर्वात महत्वाचं जो खासदार निवडून दिला जातो ना तो दिल्लीचा प्रतिनिधित्व करण्यास, आणि देशाची एवढी वाईट परिस्थिती नाही आज बी की पप्पू पंतप्रधान देऊन लिहिला. ठीक आहे. या मतदारसंघात 6 मत, कोपरी पाचपाकडी हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा. त्याच्यामुळे विशेष लक्ष भाजपचे आमदार असं या एकूण मतदारसंघातलं गणित आहे. मंडळी, मी माझा पहिला प्रश्न घेतोय. ठाण्यातलं शहरीकरण वाढलं, नागरीकरण वाढलं प्रमाणात. सकाळी जर तुम्ही 7:30 पासून ठाणे स्टेशनवरती गेलात तर तुडुंब अशी गर्दी बघायला मिळते. त्या स्टेशनची मागणी करण्यात आली, जी मंजूरही झाली, पण ते काम अजून पूर्ण होता येईल. पहिला प्रश्न माझा रेल्वे स्टेशनचा. बघा, आता ठाण्याची जी संख्या आहे 26 मतदारसंघाची, त्यानंतर जी वाढती लोकसंख्या आहे ही लक्षात घेता कोपरी स्टेशन, ज्याला स्त्री नाव राजन विचारे साहेबांनी सुचवलेलं आहे. दुसरं कुठलं तर आपला दिघा स्टेशन झालेलं आहे. दिघा स्टेशन झाले आहेत 4 पादचारी पूल, 8 सरकते जिने, 4 लिफ्ट, 1 प्रथमोपचार केंद्र, 2 प्रतीक्षालय, 26 ATV, हे 3 पार्किंग एरिया. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहतायत, ऐका त्यांनी काय आमच्यावर आरोप केला ना, तू भावनिक मतदान मागतात. आता तुम्हाला भावनिक मतदान, तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. चला, तुम्ही गद्दारी केलीच नाही, तुम्ही केली, तुम्ही सांगा. तुम्ही ज्या वेळेस महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात होते तेव्हा ह्या लोकांच्या मांडी लावून इकडच्या तरुणांची गद्दारी नाही का? जेव्हा महाराष्ट्राचा रेल्वेचा प्रश्न, रेल्वेवरतीच बोलत होतो. मध्ये विद्यमान खासदारांनी काम केलं रेल्वेच्या 200 नेते. माझा रेल्वेचा मुद्दा पूर्ण करता, विकासाच्या मुद्द्यावरती बोलू. ठाणेकर बोलतायत, ठाणेकर बघतायत तुम्हाला. विकासाचा खासदार निवडून आले, महायुतीच्या नियमात बसूनच आले, त्यावेळेला ते देखील लावूनच बघले. खासदार म्हणून आले तेव्हा आमच्या मतावरच आले, महायुती होते पण खासदार झाले. आता ह्या खासदार आता ऐका, यांनी विद्यमान खासदारांचं विकासाच्याच मुद्द्याला घेऊन बोलतोय. विकास रेल्वेची कामं करण्यासाठीच आम्ही निवडून दिले होते, पण त्यांना हे मुख्यमंत्री आणि लेटरद्वारे हे निधी ठाण्याला निधी द्यायला, त्या म्हणून साहेबांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, म्हणून यांच्या पडद्यात थोडा बहुत तरी निधी आला. आज त्यांचं कामात
तुमची वैयक्तिक काय काम आहेत ती सांगा, जी ठाण्यासाठी तुम्ही केलेली आहे. ठीक आहे. रेल्वेचा चर्चा नाही होऊ शकणार. बरं रेल्वेचा मी विचारतोय, त्यांचं असं म्हणणं पडलं विद्यमान खासदार नेत्याची एनर्जी माझा बूम येईल त्यासाठी वाचून ठेवा, मी येतो. हा, त्यांचं असं म्हणणं पडलं की विद्यमान खासदारांनी रेल्वेसाठी केलं, पण त्याला सगळ्यात मोठं पाठबळ जे होतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं लाभलं. केंद्रात त्यांनी पाठपुरावा केला, निधी आला, कामं झाली. शिवसेना एकत्र होती, तुम्हाला माहिती आहे. शिंदे साहेब जे काही असेल त्यावेळेस सगळं आपण या बाबतीत दुमत नाहीये. शिवसेनेचेच हे खासदार होते, त्यांनी म्हणजे शिवसेनेचे मंत्री होते असं समजा. त्यामुळे ही सगळी कामं एकत्र, शेवटी गोष्टींची ऐक ना, क्रॉस नको. माझी दोनही बाजूंना विनंती आहे, आपण ना इकडून तिकडे काय सगळ्यांना ऐकून घ्या. आपले शेवटी ऐकून घेतल्याशिवाय काय होणार नाहीये. ठीक आहे, तर मला माझं फक्त एवढं म्हणणं आहे की विकास हा मार्फत हो, केंद्र सरकारच्या मार्फत हो, आणि खासदारांनी 2 स्टेशनसाठी पाठपुरावा केला. म्हणजे तिला त्यांनी स्प्लिट केलं आणि ठाणा मुलुंडमध्ये जी गर्दी तिला स्प्लिट केलं. तुम्ही पाहिलं असाल श्रीस्थानकाचं काम आणि दिघा बांधून पूर्ण आहे. भाईंदर असेल, सगळी रोरो सेवा असेल, त्यानंतर हॉस्पिटल्सच्या असतील किंवा जोड रस्ते असतील, साकेत गायमुखचं आणि कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. साहेब मी तुम्हाला काही कामं सांगतो. ऐरोली साठी 400 मल्टी मॉडेल ट्रान्झिट स्टॉपसाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला. मध्ये बोलू नका प्लीज, मध्ये बोलू नका. जेव्हा ते आपण नाही बोलायचं. नवीन रेल्वे स्थानक 289 कोटी, मीरा रोड भाईंदर रेल्वे स्थानक, बोरिवली रेल्वे स्थानक मल्टी मॉडेलचं, घणसोली ऐरोली रस्ता 375 कोटी, ऐरोली ते भुयारी मार्ग 28 कोटी, नवी मुंबईतील ऐरोली सागरी जैवविविधता प्रकल्प 30 कोटी. हे मंजूर आहेत. हा फक्त मंजूर सांगतो मी, छोट नाही थोडंसं वाचतो ना अजून. हा सगळं शिंदे साहेबांचं असेल, उद्धव साहेबांचं असेल, शेवटी एकच आहे. रोरो 14 कोटी, नेरुळ ते अलिबाग रोरो त्याची जेट्टी सुद्धा बांधून नेरुळला तयार आहे. 111 कोटींचा निधी मंजूर आहे. जेट्टी तयार आहे. बेलापूर ते भाऊचं पोलशेत भिवंडी काल्हेर कल्याणसाठी जेट्टी बांधून 100 कोटींचा निधी मंजूर. काम केलं आम्ही करू. आमच्याकडे रूपरेषा आहे. आमच्या नेता महानचा नेता देश चालवतो. जागतिक पातळीवर आज भारताचं नाव आहे ते आमच्या नेत्याच्या विजनमुळे आहे. आणि त्यांनी कुठल्या युती खुर्ची नाही भेटली म्हणून युती तोडली, यांनी मुख्यमंत्री पद सोडलं म्हणून युती तोडली. यांनी या गप्पा मारूच नाही. रेल्वेच्या कामाचं श्रेय कोणाचं? एक तर मला लिस्ट वाचली, तो जाहीरनामा आहे, पूर्ण केलेली कामं. मला हे सांगायचंय, एकनाथ शिंदे साहेबांचं पाठबळ अत्यंत अपयशी ठरलेले आहेत मागच्या 2.5 वर्षामध्ये. तर तुम्ही आव्हान देते एकतरी काम, तुम्ही जाहीरनामा वाचू नका. जी रेल्वे कामं झाली आहेत रेल्वेची कामं मला की निवडणूक आहे, तुम्ही अजून सॅटिस मध्येच अडकलाय. सॅटिसच्या बाहेर पडा. आणि महत्वाचं तुमच्याकडे आज आयडेंटिटीज पंतप्रधान बनवावे लागतील. आज मी तुम्हाला सांगतो, महायुतीला म्हणजे पर्यायाने मोदीला का मत द्यावं. कोणी रद्द करू शकलं नाही ते 370 कदम मोदी साहेबांनी. मला नेते सकाळी महिला बाहेर पडली. सकाळी महिला सुरक्षित येईल की नाही याची शाश्वती नव्हती. मोदींनी दहशतवाद पूर्णपणे रेल्वेच्या
स्टेशन आज ठाणे स्टेशन बॉम्बे हायकोर्टाने जे 108 अँब्युलन्स स्टेशनच्या बाहेर उभी राहिली काढलेलं आहे ते आजपर्यंत या खासदार असताना पण यांना आम्ही कित्येक वेळा सांगितलंय, पण आज देखील ठाणे स्टेशनच्या बाहेर 108 व्हेंटिलेटर सकट पाहिजे हे गाईडलाईन्स असताना देखील आज खासदार करू शकले. ठाण्याजवळ जी होणारी गर्दी आहे, जी आपलं तुमचं इथे पनवेल नेरूल साईडला जाणाऱ्या गाड्या आहेत, सीएसटी वरनं जी लोक जे भरून येतात ते डब्याची संख्या वाढवली आहे, जे आपले आहेत ठाणे स्टेशन आणि सगळं सीएसटी ते सर्व जुने झालेले आहेत. त्याच्या गाड्या साडीन केले सुशोभित करण्यासाठी मुख्य बोलतोय. सुशोभित करण्यासाठी मोदीजींनी सगळ्यात जास्त निधी दिलाय म्हणून ठाण्याचा रेल्वे निधी नाहीये, हा कर रूपातला पैसा आहे. आणि माझी एक मिनिट ऐका, माझी सहकार्यांना एक मिनिट, कारण की आजपर्यंत हा शिवसेनेचा ठाणे जिल्हा साहेबांचा ऐका 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 पण करू दुर्दैवाने आज ह्यांचे सगळे बॅनर असो, ह्यांच्या सगळ्या घोषणा नाहीच्या घोषणांमध्ये दिके साहेबांच्या नावाने मध्ये हे शिवसेनेचे असून फक्त आणि फक्त मोदी. मला एक प्रश्न विचारायचा महिलांना येतो काय म्हणणं आहे ते मी सांगतो ना त्यांना. या सगळ्यांना गप्प बसवा आधी. हो मला एक तटस्थपणे विचारायचं आहे, कमळ दादांना विचारायचं. रेल्वेचा मुद्दा आहे. नाही रेल्वेचा मुद्दा नाहीये. रेल्वे म्हणताय तुम्ही लोक बोलतात की दुसरं बोलतायत. बोला तुम्ही. तुमच्या जर आयडिओलॉजी एवढा जर विश्वास आहे तर हे पक्ष फोडायची काय गरज आहे. येतो निखिल येतो. ताई मला प्लीट करून ताई, तुम्ही कधी सकाळी 7:30 9:30 वरनं ट्रेन पकडली आहे का? पकडलेली. किती गर्दी, जीवघेणी गर्दी असते, जनता वाढली. कमी होते, कुठे गर्दी कमीच होत नाही ना. मग कोण नवीन न्याय जो आहे केव्हापर्यंत सुरू होईल? केव्हा? आता काम सुरू झालेलं आहे, त्याचं येणाऱ्या दुसरी गोष्ट आहे त्याचं अध्यात्मीकरण हे ह्याचा सुद्धा निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. फक्त ऐका, आता नवीन रेल्वे स्टेशन पण विचारे साहेबांना त्याचा श्रेय मिळेल म्हणून त्याचं कुठेही उद्घाटन न करता डायरेक्ट काम सुरू केलं या लोकांनी. निखिल येत कालावधी सांगून द्या की तो पुनर्वसनामध्ये होता, तो आता मार्गी लागलेला आहे. आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. आता जसं जनरल जे रेल्वे कमीत कमी जातो, कारण दिघा स्थानकात तुम्ही पाहिलं असाल तर तेवढाच कालावधी जाईल. आणि हे स्थानक मग श्री स्थानक असेल किंवा स्थानक असेल 3 वर्ष टाइम पिरियड असतो एखाद्याचा, हा तो होऊन जाईल तिथे. पुढल्या चर्चेत आपण भेटू. त्याच्या आधीच मागच्या चर्चेत दिघा स्थान तो जसं आपण बोलतोय विकासावर, तर आपण विकासावर थांबूयात. गर्दी डिवाइड होईल 100%. 30% आणि 30% ठाण्यातली गर्दी डिवाइड होते. जसं ऐरोली दिघामधली ऐरोलीची गर्दी आणि ठाण्याचा बराच भार कमी झाला. तुम्ही सभेचे जे प्रकल्प असतात ना, हे केंद्र सरकारचेच असतात, तुम्हाला लक्षात घ्या. शेवटी ते येतात खासदार. एक मिनिट, तुम्ही नमो आणि मोदीसाठी जे आश्वासनं दिली होती, 100 स्मार्ट सिटी, अनेको कलरचे पैसे आले, पण काळा पैसा अजून का आणला नाही तुम्ही?